तुमचा विश्वास बसेल का की या जगात एक अशी अदृश्य सीमा आहे जी कोणतेही प्राणी, पक्षी किंवा अगदी मासेही ओलांडू शकत नाहीत. ही अदृश्य रेषा मलय द्वीपसमुद्रातून जाते, जी बालीपासून सुरू होते आणि दक्षिण फिलिपिन्स जवळ संपते. या रेषेच्या पश्चिम बाजूला लांडगे, हत्ती, वाघ, सुतार पक्षी यासारखे आशिया खंडात सहज आढळणारे प्राणी आणि पक्षी आपल्याला बघायला मिळतात. पण एकदा तुम्ही ही रेषा ओलांडली की तुम्ही कांगारू, मॉनिटर सरडे, डिंगो आणि कोआला असलेल्या पूर्णपणे वेगळ्या जगात प्रवेश करता. वैज्ञानिक याला बायोलॉजिकल बाउंड्री असे म्हणतात आणि ही विशिष्ट रेषा वॅलेस लाईन म्हणून ओळखली जाते. लाखो वर्षांपासून टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे वॅलेस रेषेवर समुद्रध्वनी निर्माण होतो, जो प्राण्यांच्या स्थलांतरामध्ये अडथळा निर्माण करतो. आणि त्याचाच परिणाम म्हणजे या रेषेच्या दोन्ही बाजूला एकमेकांपेक्षा अगदी विरुद्ध असलेली जैवविविधता. अगदी अनेक किलोमीटर्सपर्यंत स्थलांतर करणारे मासे असो की पक्षी ही रेषा ओलांडू शकत नाही. आणि याचं कारण म्हणजे त्यांनी आपापल्या इकोसिस्टम्समध्ये जगण्याची स्वतःला सवय करून घेतली आहे. तुम्हाला या किंवा अशा बायोलॉजिकल बाउंड्री बद्दल माहिती होतं का? अशा इंटरेस्टिंग कॉन्टेंटसाठी लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा रेडिओ कर्मवीरच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसना. आणि 88.4 मेगाहर्ट्झवर ऐका रेडिओ कर्मवीर.